लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज 3 अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. अपडेट क्रमांक 1, आजच रात्री म्हणजे 31 ऑक्टोबरच्या रात्री 7 वाजता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचा ₹3000 हप्ता शासनाकडून जमा केला जाणार आहे. सोबतच काही निवडक महिलांच्या खात्यात ₹2500 दिवाळी बोनस देखील त्या ठिकाणी जमा होईल. अपडेट क्रमांक 2 असं आहे की आता आजपासून आपण रेशन कार्डवरती या 9 जीवनावश्यक वस्तू मोफत तुम्हाला मिळणार आहेत. जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर फक्त तांदूळच नाही तर तांदळासोबत अजूनही 9 वस्तू की ज्या या दिवाळीसाठी फार महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा आजपासून रेशन कार्डवर मिळायला सुरुवात झालेली आहे. आपण जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन या वस्तूंचा लाभ घेऊ शकता. आणि अपडेट क्रमांक 3 लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आता सरकार कुणाचंही येऊ द्या, 20 तारखेला निवडणूक होत आहे, 20 नोव्हेंबरला 23 तारखेला निकाल लागेल. हा निकाल लागल्यानंतर सरकार कुणाचंही येऊ द्या, म्हणजे महाविकास आघाडी असू द्या किंवा त्या ठिकाणी महायुती असू द्या, कुणाचंही सरकार येऊ द्या, दोन्ही ठिकाणी लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे. कारण महाविकास आघाडीने देखील लाडक्या बहिणींना ₹2000 महिना देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या वचननाम्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की जर आमचं सरकार आलं तर आम्ही ₹2000 देऊ. सध्याचं महायुती सरकार लाडक्या बहिणींना ₹1500 महिन्याला देतं आहे आणि त्यांनी 5 हप्ते लाडक्या बहिणींना वाटले सुद्धा आहेत. जुलैपासून तर जवळपास नोव्हेंबरपर्यंतचे 5 महिन्यांचे ₹7500 वाटले आहेत. आणि आता महाविकास आघाडी की ज्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, तसंच उद्धवजी ठाकरे आहेत आणि सोबतच काँग्रेसचे नाना पटोले आहेत, तर तिघांनी देखील एकमताने ठरवलं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही ₹2000 महिना त्या ठिकाणी करणार आहोत. आता आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, तर त्यांनी देखील सांगितले की जर आमचं सरकार आलं तर आम्ही सुद्धा ₹2000 करू, 2चे 2.5 करू, 2.5चे 3 करू, 3च्याही पुढे आम्ही जाऊ. तर थोडक्यात लाडक्या बहिणींना चिंता होती की निवडणूक झाल्यानंतर कदाचित योजना बंद पडेल, तर आता तसं काही होणार नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सरकार कोणतंही येऊ द्या, लाडक्या बहिणींना अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तर असे हे 3 अपडेट आहेत. तिन्ही अपडेट आपल्याला एकामागोमाग एक समजून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे आजच रात्री 7 वाजेपासून थेट वरून ऑर्डर निघालेली आहे. आज रात्री 7 वाजेपासून नरक चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर, या नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असंही म्हणतात, तर या छोट्या दिवाळीच्या नरक चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ₹3000 दिवाळी बोनस जमा केला जाणार आहे. आणि हा दिवाळी बोनस आपल्याला प्रत्येक महिन्याला जे ₹1500 मिळत होते हे ₹1500 सोडून आहेत. म्हणजे महिलांना जे 1500 मिळत होते ते सोडून हा अतिरिक्त बोनस असणार आहे. अनेक महिलांना असं वाटतंय की हे 3000 म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे, तर पहा तो वेगळा आहे. हे 3000 तुम्हाला दिवाळीसाठी मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सरकार यासाठी प्रयत्न करत होतं आणि काही निवडक महिलांना ₹2500 सुद्धा मिळणार आहेत. 2 SMS लागोपाठ येतील. तुम्हाला अगदी थोडीशी प्रतीक्षा करायची आहे. 5 ते 6 घंटे अजून बाकी आहेत. 5 ते 6 घंट्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. अर्थात आजच्या सगळ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. ही प्रोसेस 3-4 दिवस तरी त्या ठिकाणी चालणार आहे. आता हे अतिशय महत्त्वाचं अपडेट पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. अनेक महिलांना ठाऊक नाही आहे, परंतु केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी, आता बघा हे जे पहिलं जे अपडेट मी सांगितलं याच्याविषयी अजून थोडंसं सांगतो. आज एकूण 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना आज जो दिवाळी बोनस मिळणार आहे तो 10 जिल्ह्यांना, आज 10 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. हे 10 जिल्हे कोणते तुम्हाला अगदी एका मिनिटात सांगून टाकतो. परंतु त्यापूर्वी अनेक महिलांनी त्या ठिकाणी विचारलं होतं की या ज्या 10 वस्तू आपल्याला मिळणार आहेत, म्हणजे तांदूळ प्लस अजून 9 वस्तू रेशन कार्ड धारकांना, तर त्या वस्तू नक्की कोणत्या आहेत, तर त्याबद्दल एका मिनिटात सांगतो आणि त्यानंतर आपण दिवाळी बोनसकडे जाऊया. तर बघा, मोफत रेशन योजनेत बदल केलेला आहे मोदी सरकारनं आणि आता शिधापत्रिका धारकांना म्हणजे रेशन कार्डवाल्यांना तांदळाच्या ऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू सरकार देणार आहे. आता सरकारनं हा बदल का केला आहे, तर तुमचं पोषण सुधारावं, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी असा सरकारचा उद्देश आहे. आता बघा, ज्या 9 वस्तू आपल्याला मिळणार आहेत त्या वस्तू अगदी व्यवस्थित बघून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे आता गहू मिळणार आहे. हे बघा कसं होतं की महाराष्ट्र असू द्या किंवा भारत असू द्या, बऱ्याचशा भागामध्ये तांदूळ खाल्ला जात नाही, तर त्यासाठी सरकारनं ठरवलं की आता गहू मोफत द्यायचे. सोबत डाळी द्यायच्या. डाळीमध्ये प्रोटीन्स वगैरे भरपूर असतात, प्रथिनं असतात, त्यामुळे लहान मुलांची वाढ चांगली होते. ज्या महिला असतात, महिलांना डाळींची फार गरज आहे. त्यासोबतच हरभरे मिळतील, हरभरा, साखर मिळेल, मीठ मिळेल,
मोहरीचं तेल मिळणार आहे. आता महाराष्ट्रात अनेक जण मोहरीचं तेल स्वयंपाकात वापरत नाहीत, परंतु खरं तर मोहरीचं तेलसुद्धा अतिशय पोषक तत्वांनी युक्त आहे, खूप चांगलं आहे आरोग्यासाठी. सोबतच पीठ मिळणार आहे, याच्यात तुम्ही चपाती किंवा भाकरी करू शकता. सोयाबीन मिळणार आहे आणि सोबत मसालेसुद्धा मिळणार आहेत. म्हणजे एकंदरच गरीब लोकांना चांगलं पोषण मिळावं, त्यांचं आरोग्य सुधारावं, यासाठी हे 9 पदार्थ शासनाकडून आजपासून मोफत द्यायला सुरुवात झालेली आहे. आता रेशन कार्डचे जे दुकानदार होते त्यांनी मोठा संप केला होता, तर हा संपसुद्धा त्यांनी मागं घेतला आहे. अनेक लोकांना वाटत होतं की आपलं काय होतं आहे काय नाही, हे दिवाळीनिमित्त धान्य मिळते की नाही, परंतु संप मागं घेण्यात आलेला आहे आणि या 9 वस्तू आजपासून आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर हे अतिशय, आता तुम्ही जर रेशन कार्ड बनवलं नसेल तर त्याचीसुद्धा माहिती सांगूया, परंतु या व्हिडिओत नाही, तर हे अपडेट आपण सोडून देऊ. दुसरं महत्त्वाचं अपडेट की सरकार, आता जे 10 जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये आज वाटप केलं जाणार आहे, ते 10 जिल्हे सांगतोय. त्यापूर्वी महाविकास आघाडी नक्की काय बोलली हे लक्षात घ्या, कारण हे राजकारणी बऱ्याचदा आपल्याला फसवतात, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाहीत. तर बघा, सरकार आल्यावर महाविकास आघाडी लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार. बघूया आपण सविस्तर काय आहे. तर सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी देखील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणेल आणि त्यात महिलांना 2,000 रुपये महिना देण्यात येणार आहे. मविआच्या जाहीरनामा समितीकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही 2,000 रुपये महिलांना देणार आहोत. विधिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या योजनेबाबतचा ठराव मांडण्यात येणार आहे. म्हणजे एकदा का सरकार स्थापन झालं, निकाल लागला, सरकार स्थापन झालं की पहिल्याच बैठकीमध्ये हा ठराव मांडण्यात येईल आणि रक्कम 2,000 ठेवायची की 3,000 याबाबत देखील त्या ठिकाणी मतांतर होतं. लोकांना वाटत होतं की 3,000 करावं, परंतु आता ही रक्कम 2,000 रुपये ठरवण्यात आलेली आहे. आणि येत्या 2 दिवसामध्ये महाविकास आघाडीचा जाहीरनामा देखील सादर होणार आहे आणि त्यामुळे एकदा का जाहीरनामा आला की आम्ही तुम्हाला ते सुद्धा सांगू, कारण फक्त तोंडी बोलणं बरोबर नाही, तर त्या ठिकाणी काहीतरी लेखी असणं महत्त्वाचं आहे. तर महाविकास आघाडीचा जाहीरनामा उद्या त्या ठिकाणी येणार आहे. आल्याबरोबर आम्ही तो जाहीरनामा तुम्हाला दाखवू आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता की 2,000 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचं वचन त्या ठिकाणी महाविकास आघाडीने देखील दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींचं फार मोठं टेन्शन याच्यामुळे दूर झालंय. आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज अजिबात राहिलेली नाही. कुणाचंही सरकार येऊ द्या, आता आपल्याला 100% पैसे पुढच्या 5 वर्षापर्यंत लगातार मिळत राहणार आहेत. आणि आता जे 10 जिल्हे आहेत त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर बघा, 10चे जिल्हे आहेत, तर त्याच्याबद्दल जी माहिती वरून आली आहे, जी ऑर्डर निघाली आहे, तर त्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात मोठे जिल्हे आहेत, मोठे म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी लोकसंख्या फार मोठी आहे, तर ते जिल्हे वगळण्याचे आदेश दिलेले आहेत. ते जिल्हे वगळले आहे, म्हणजे जसं की मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, अहमदनगर जिल्हा असेल, हे मोठमोठे जिल्हे आहेत आणि हे जिल्हे वगळण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता आपण या ठिकाणी पाहूया की हे 10 जिल्हे कोणते आहेत. याची लिस्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी वाचून दाखवतो. हे ही लिस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानुसार या 10 जिल्ह्यांनाच फक्त वाटप केलं जाणार आहे. त्याच्यात पहा, पहिला जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये आहे अकोला. लक्षात घ्या, अकोला जिल्ह्यामध्ये आज पैसे येतील. सोबतच परभणी जिल्हा आहे, गोंदिया आहे, त्यानंतर भंडारा आहे, नंदुरबार, वाशिम, धुळे, हिंगोली देखील आहे त्याच्यामध्ये. आणि उरलेले जे 2 जिल्हे आहेत त्याबाबत मात्र संदिग्धता त्या ठिकाणी दिसून येते. काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत, तर ती नावं मला वाटतं ज्या ठिकाणी संदिग्धता आहे त्या ठिकाणी एक गोंधळ दिसून येतो आहे, कारण 3-4 ठिकाणी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर जे 8 जिल्हे आहेत फिक्समध्ये ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. अकोला, परभणी, गोंदिया, भंडारा, नंदुरबार, वाशिम, धुळे आणि हिंगोली या 8 जिल्ह्यांना फिक्समध्ये पैसे आहेत. उरलेले जे 2 जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी वारंवार नावं बदलताना दिसून येत आहेत. तर जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत, या सर्व प्रकारच्या चर्चा या सोशल मीडियावरती सातत्यानं सकाळपासून चालू आहेत, काल रात्रीपासून चालू आहेत. तर 2 जिल्ह्यांचं सोडून द्या, परंतु बघूया, आता फक्त काही तास बाकी आहेत. 2 मेसेजेस आपल्याला पडणार आहेत, एक 3,000 रुपयांचा, एक 2,500चा. ज्यांना माहीत नाही की 2,500 नक्की कुणाला मिळतील, एक्स्ट्रा बोनस कुणाला मिळेल, त्यांना थोडक्यात सांगतो. ज्या एकल माता आहेत, एकल माता म्हणजे काय, तर त्या आपल्या मुलाबाळांचा सांभाळ स्वतः करत आहेत, त्यांचे पती त्यांच्यासोबत नाहीत. एकतर पती म्हणजे नवऱ्याचं निधन झालंय किंवा त्यांनी नवऱ्यापासून फारकत घेतली, घटस्फोट घेतलाय, अशा एकल माता. दुसरी गोष्ट, ज्या दिव्यांग महिला आहेत, दिव्यांग म्हणजे अपंग आहेत, ज्यांना त्यांच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, तर त्या महिला.
3 नंबरला अशा महिला की ज्या BPL आहेत, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन आहेत, दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, तर ज्यांच्याकडे अंत्योदय योजने ज्यांचं नाव आहे, ठीक आहे, तर अशा महिला, तर त्यांचा देखील समावेश आहे. सोबतच ज्या महिला आदिवासी क्षेत्रामध्ये राहतात, जसं की धुळे असेल, नंदुरबार असेल, अकोला असेल, जिथे आदिवासी क्षेत्र आहेत, त्याही महिलांना 2,500 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. आणि 5 नंबरला ज्या महिला बेरोजगार आहेत, म्हणजे ज्या जॉब करत नाहीत, नोकरी करत नाहीत, व्यवसाय करत नाहीत, म्हणजे घरकाम करतात किंवा शेती करतात, ते सोडून त्यांना दुसऱ्या कोणत्याही ठिकाणाहून पैसा येत नाही, अशा महिलांना सुद्धा 2,500चा अतिरिक्त बोनस आजच वाटप केला जाणार आहे, आज रात्री 7 वाजेपासून. तर अगदी काही तास बाकी आहेत. 31 ऑक्टोबर आहे, आज रात्री 7 वाजता पैशांचं वाटप सुरू होईल. अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात. स्वतःच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि या योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.